झाल्या काय वातावरण झालंय राव ढगाळ ढगाळ नुसतं पाऊस येणार हा ना. अरे वा 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 इथं बसली जोडी. मग निवांत बसलोय सावलीला मंदिरात. अरे तिकडे जोगेश्वरीच्या मंदिरापाशी जाऊन आलो मी. खाली जाऊन आलो अशोकराव तिथं. तुम्ही एका ठिकाणी थोडं थांबत जाणार. सगळं गाव पालथं घालून आलो. ते सांगितलं ठिकाणी देवळात बसलेले एका जागेवर थांबले उन्ह्या लागत येत उन्ह्या लागत येत ना. तुम्हाला वारुळातच घातलं पाहिजे म्हणजे उन्ह्या लागायच्या नाही. बरं मला आहे ना मूग पेरायची थोडं वावरात गाबाळे गाबाळे याचायचे आणि ट्रॅक्टर मला जरा तर काकऱ्या घालायच्या. मग आला ना. अरे घालाना नाही काम आहे माझ्याकडे तुम्हाला सांगतोय. घालाना म्हणजे तुम्हाला विचारून घालणार आहे मी. मला आहे ना आजचे दिवस दोघं चला आम्ही कामाला होय. हा कामाला. कामाला परवडतो का आम्ही तुम्हाला. हा परवडते का. पैसे द्यायचे आणि काम करायचे तुम्ही. काय मग जमतंय. हा. किती देता. 350 हाजरी. काय बया आहेत का काय. आम्ही 350 आज भाऊ. अय बया तुमच्यापेक्षा जादा करीत्यात. आता वाजलेत 8. तुम्ही वावरात 11ला येतान 5ला लगेच निघातान तिकडं हॉटेलवर जायचंय हाफ हाफ मारायला. दमल्यावर घ्यावा लागेल. दमल्यावर घ्या तुम्ही. मग बरोबर रोज सांगितलाय मी 350. नाही 500 रुपये द्यावा लागतो. लोक जेवण खाऊन 500 देते. आम्ही तर घरचं खाऊन चाललो. जेवून खाऊन 500 देते कोण. 450 जेवून खाऊन देते. पण सकाळी 7 ते संध्याकाळी 7 काम करीत आहेत ते. टुकरवाणी करते ते काम नाही करत आम्ही. तुम्हाला काम असं पटकन मोकळं करून देऊ. त्यांचे 5 तास आणि आमचे 3च तासात काम असं आहे आमच्या दोघांचं. अरे हातीचीच रग आहे तुमच्या अंगात. अरे हसतो काय दातच पाडीन तुला. 11 ते 5चं 500 सांगतो का नालायक. 950 रुपये जोडी. 450 बरं जाऊ द्या ठीक आहे चला जाऊ. एवढं आपले माणसं आहेत कुठं बाहेरचे नाही तर 900 तर 900. तुम्हाला सांगतो दुपारी मस्तपैकी जेवायला घेऊन यायचं. जेवायला ना साधा भाऊ. थोडे लोणचं असले तर ते बी आणा डाब्यावर. आणि चपात्या गरम गरम दोन्ही बाजूने भाजल्या मस्त गावरान तुपाची त्याला थोडा. साधा भाऊ घरी पापड बिपड केले असतील ना ते बी भाजून बिजून तळून पापड आणतो लोणचं आणतो भजे आणतो 5 पुऱ्या आणतो त्याच्यावर मेथीची भाजी आणतो एका शेपूची भाजी आणतो. तुम्हाला मसोबाला निवड दाखवतो आणि मग घेऊ. बिस्लरीची पाणी चालन का तुम्हाला. फिल्टरचं पाणी. पण एक राहिलं ना ते काय. आंबा असला शिल्लक तर एखादा आंबा बी आणतो चांगला सुत पडलेला आंबा आणतो. खाऊ घालाव तर चांगला खाऊ घालाव का सुतो पाडल्याला घाली. माझ्याकडे कामाला येते का मला कामाला ठेवता तुम्ही तर पर मेनूच केला हॉटेलचा ऑर्डर. ही पाहिजे ती पाहिजे चपात्या. आम्ही चपात्या काय एक अंग भाजून खातो काय सांगता येतं म्हणलं नुसती टाकली खाल्ली. श्याम्या थोबडच फोडीन काय सांगितलं. वतनदार घराने म्हणून म्हणलं वतनदार घराने ना म्हणून म्हणलं जायचं का आम्हाला गावरान तूप असते दोन्ही बाजूला. तेच म्हणलं अजून लावा. तुम्हाला आहे ना मिरची आणतो. ठ्याचा चालेल नाही ठ्याची तू पण या महत्वाचं राहिलं काय. जेवण झालं 1 ते 2 लंच. नो डिस्टर्बन्स. लंच ब्रेक. नो डिस्टर्बन्स. म्हणजे 1 ते 2 अजिबात काम नाही म्हणत नाही. म्हणे उठन चलन हे करते अजिबात 1 ते 2 काम होणार नाही. आराम म्हणजे आराम. पहिला तुम्ही एवढ्या अटी शर्ती घातल्या ना म्हणजे काय. आता आडला नारायण धरी गाढवायचे पाय. मला मूग पेरायचा आहे वावराला परत पाऊस झाला तर वापसा नाही व्हायचा. पेरणी पुढे जाईन. चला भाऊ मी ट्रॅक्टर घेऊन येतो इथं वडापाशी थांबा. मी तेच म्हणणार होतो. तुम्ही 2 घास गिळून या सकाळचं. नाही तर लगेच तिथं गेलं का जेवण मागता. जेवण येईन थेट 1ला. चालेल चालेल. 1ला कसं 1 ते 2 तर सुट्टी आहे आमची. 12:30 पर्यंत जेवण आलं पाहिजे. 12:30 ते 1 जेवण होणार. 1 ते 2 सुट्टी आराम आणि नंतर पुढचं काम. या लागा तयारीला. ते पापड लोणचं बिनचं सगळं 10:30 झक मारा इथं वाडा खाली. येतो. आयचे चल सुगंधाकडे जाऊन नाश्ता करू मग इकडे येऊ. साधा भाऊ जाऊ का चांगला मी दुसरा टाकलाय. नाही इथं दिसलं म्हणून म्हणले. 4 घेरा असते. तुमच्या एरियाला पाणी असते हो. पाणी आहे. काम झाले का आंघोळी घालायचं तुम्हाला. उतरा ना. काय आला
अवजार जोडायचं आणि काय आला ते आमचं काम आहे का ड्रायव्हरचं काम आहे. ड्रायव्हर नाही मी मालक हे. तुम्हाला 500 रुपये रोजाचे 450 आणले. उतर जा तू तामी कुठे आहे रे. उतर उतर खाली. गोळा करायला आणलंय काय अवजार जोडून काय गत पण तसं गोळा कर. उतर रे ढोल्या. उतरतोय तो थांबा ना एक एक उतरू द्या ना. काय तुमची काय शिड्या बिड्या का काय एखाद्या एकदा उतरता ए, येईल उतरायचं दोघांनी संघच उतरायचं श्याम्या. ते बाकी लाड नाही करायचा. उतर ना काय 1 वाजेचं उतरायलाच खाली. साधा भाऊ हाणू नका बरं का मला. फुकट पगार द्यायचा तुम्हाला. त्याचे लावित का थांब ना. ट्रॅक्टर घेऊन दे ना बावळात पुढे. हा येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. चला येऊ द्या. चल भाऊ येऊ द्या येऊ द्या. हा सरळ 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 नाही, कडे इकडे. पट्टी दाबती. ये हा हा येऊ द्या येऊ द्या ना. पिना कुठे तुमच्या. हे कसं घालायचं सगळं सांगत गप्प बसा. हळू गप बसा म्हणली ती. आता गप बसला. आईला वाईटा घे रे. तुम्हाला कामावर न्यावा नाही पण आजला हरी आणि गाढवाचे पाय धरी. आडवा हरी म्हणजे तुम्हीच म्हणले गप बसा ना. आडवा हरी गाडवाची पाय तरी बघ श्याम्या. येस येस बघून ये. अय श्यामा ट्रॅक्टर लागत नाही. ट्रॅक्टर लागत नाही. इकडून बस बरं. त्याच्यावर का हा हा यार मला सांगितलं ना बसायला नाही बघ. ए, झाल्या. अरे अरे काय पोर खेळ लावलाय. काय? त्याला बसू दे ना. हो साधा भाऊ मी बी बसणार आहे. अरे त्याचं वजन जादा आहे. तिकडे आहे ना. अवजार वर जाते आता ती बरोबर लागल. हे बघ ना तू वर अवजार चालत आहे. साधा भाऊ मला सांगा मला एकट्यालाच रोज देणार आहेत काय त्याला बसून आणि मला कमून तण याचायला. अरे मग आता त्यो लागतोय ना बाबा. मला एक जण त्याच्यावर त्याचं बी ती कामच आहे. बसायचं असलं तरी बसून काम येते त्याचं. काय बसून काम. हा. अहो, तो एकटा बसन आणि मी इकडे एकटा यायची नाही जुळणार नाही. साधा भाऊ ह्यो कोणता नाही आहे तुमच्याकडे अजिबात नाही. मी बी बसणार आहे. हा मला नका सांगू. मला तू बसून तर मी बी बसून. अरे ये ना कुठं बसवतो. जाल्या खाली ये. तू खाली ये. खाली ये पाहिला. खाली तू खाली ये. तुला बसायचं आहे ना. तू खाली ये. तुला गबाळ येत. कोण मी काय बोलतो. साधा भाऊ चुकत आहे बरं का तुमचं. मला बाकी सांगू नका. त्याला बी याचायला लावा मग माझ्यासोबत इथं. पुढून पिसळ आणली. बसीचा मार ना. बस ना खाली जाण्या. काय त्याला ट्रॅक्टर चालवला तो काय. मी चालू का ट्रॅक्टर. हा तू ट्रॅक्टर चालव आणि मी गबाळ गोळा करीतो. आणि तू मला 450 रुपये रोज देऊन टाक. कोण वावर तुमचं आहे तुम्ही द्या आम्हाला रोज. आणि मग मला ट्रॅक्टर सांगू. चालितो तू गबाळ मी गोळा करीतो. त्या आईला कामाला तू मला आणलंय का मला ठेवलंय तुम्ही. साधा भाऊ एक चक्कर द्या ना फक्त. एक चक्कर. ते काय स्कूटीची चक्कर आहे का. ट्रॅक्टर आहे 7.5 लाखाचं मुंडकं आहे ती नुसतं. अहो तुम्ही नवं आणलं तर मला एकदा तरी बसून दाखिले का सीट कसं होतंय खालीवर. आणि पेड बी नाही दिलेली जाल्याला तुम्ही. हा तू दारू ढोसली होती. तुला पेढा घेऊन आलो होतो. तू म्हणला फुटाने आणा. तुला पेढा द्यायचा का फुटाने द्यायचे. काय डसले असते काय माझ्या नाड्याला फोड आला असता काय मला बसू दे सीटावर. तुम्ही मागे दागडावर बसा. काकऱ्यावर मस्त पैकी बसा. मी हा बस. तुमच्या तुला ट्रॅक्टर चालवत येतो का. मग दादा भाऊ तुमच्या सारखं मन नाही भाऊ कुणाचं. आईला नीट चालव बर का झाले. आता मोकळं वावर आहे म्हणून तुला बसून देतोय. अयो हा चावी. आता भाऊ तुम्ही त्याला चालायला दिलं काय ट्रॅक्टर. हा ट्रॅक्टरचे मालक आहे तुम्ही का गडी आहे तुम्ही. हा खुशाल त्याला दिलं चालायला तुम्ही मागं बसणार का नांगरो. येडे झाले का काय तुम्ही. तू म्हणणं खरं आहे बाबा. मग तो पगार घेणं मस्त. जाम धर कोयता बी कोयत्यावाल्या खाली उतर. उतर खाली. खाली घरी बरं आई कोयता खाली ठेव नाही तर डोक्यात घाली. खाली उतर. माय चक्रीचं खाली उतर. अजून ट्रॅक्टरचं वर्ष नाही झालं तू बसतो. तुला चालवलेला पाहिलाय का मी ट्रॅक्टर. घालशील तिकडे शेजाऱ्याच्या वावरात. लवथड टाकी तुम्ही लवथड. लवथड वय इकडे माग वय माग. साधारण का तो नाकात वाळवाळ होती. अरे मग तुम्हाला चांगलं वाटत मला. जाम धरा टायर खाली जाईन.
हा तसं आता मला भरपाई द्यावं लागायचं नाही इमा उतरवलेला आहे. हा. मग तुम्ही खाली झोपा आणि मी रिवर्स घेतो. शांत राहा. अरे घरचे आहेत ना मला आशीर्वाद देते ना तुमच्या दोघांच्या बायका. नाहीतरी तुम्हाला पोरं बाळ नाहीत. इमा आहे ना किमान 3-3 लाख रुपये दोघांना. चाललो मग मी घरी. बसा 450 वाले बसा. चोवाला चला चालू लवकर जागा मला जुळत त्याकडे श्याम्या लवकर मग हो चला हा आता वजन भरलंय. जामदार खेळ चालला का रे नालाय का खेळ चाललाय का. जास्त करतोय मी, जास्त करतोय. दिवसभर ट्रॅक्टर सोडायचं नाही. काय उतरा आता कमून गाबाळ गोळा कारण तिकडे टाका. लय मजा येत होती. अजून एक आणली असती ना चक्कर. चक्री झाली तो तुम्हाला आणि मला चक्कर येईन तुम्हाला चक्र मारून. उतर ना हसत होता लय भोऱ्या. अय काळ्या उतर लागत नाही टिकून. उतर. आता गोळा करतोय. हा तिकडे टाकून द्या चला पाटा पाटा. तुझ्या टाकायला मी काय मोकळा आहे काय तोवर गोळा करतो ना मग. जबून नाकाच्या आणि इकडं हा येतो तो गोळा करतो मग. आपण कुठं उठतं घेतलं बसू का मग तू यायची भरायचा आपला. काम केलं नाही तर घरी झोपतोच. मागे राहून देऊ नका आणि ते बोळे आहेत ना तिकडे टाकून द्या. हा टाकतो ना पली. हा वावरोज बाहेर टाकून द्या. हा हा मी आहे ना डबा घेऊन येतो. हा 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 एवढं विसरू नका बरं का ते. हा. आपलं लोणचं होय. हा पापड लोणचं कुरडया. आंबा हा नाही, आंबा मी आणू काय तुला नाही म्हणलं, ह्यो मला. आंबा आणू हा. तुला आंबा आणतो भज्या आणतो कुरडया आणतो पापड आणतो थोडं वरण भात आणि तुला काळे तांदूळ आणतो सातू आणतो तुझ्या वावळून वाढायला टाकीतो. तू भूताच्या जितापाणी लागले लोकांना. अरे गबाळ ही मागे ठेवलंय तुम्ही हे का म्हणून ठेवलंय याच्यातच ना अजून आता ही लाईन चालली म्हणली तिकडे कसं शिरावा चालेल. मग इकडे गबाळ असलेलं कुठं टाकलं गाबाळ येसून इकडे कुठं टाकलं. तुम्हीच म्हणले ना तुम्हीच तिकडे म्हणले टाका. पलीकडे टाका. अरे पलीकड टाका म्हणजे तिकडे बांधायच्या तिकडे टाका का इकडे येथून इथं टाका आणि इथून मी परत यायची तो. जाल्या नसतं उचलून टाकीत एकदा उचलून टाकलेलं काम जाल्या डबल नाही करीत भाऊ श्याम्या. डबल नाही करीत. हा रंगाचा हात आहे का जरा फरक पडतो कलर मध्ये. तुला पैसे दिलेत ना मी म्हणलो ना बस बसायचं मी म्हणलो ना उचलायचं जाल्या उचलून पलीकड टाक. पलीकडे कुठं टाकायचं आता. बांधाच्या पलीकड टाकायचं. मी टाकतो तोवर गोळा कर. बस का दादा भाऊ जाऊ द्या. हा नका तू ना टाक टाकू त्याचा आणि तू गोळा कर. कोण गोळा ते गोळा कर गोळा. आईचा वाईटाक तू मला डबा आणि तो तवरी चेक करा म्हणजे दुपारून राहीन तेवढा अर्ध होऊन जाईन. कोण तू आल्याशिवाय यायची तो या चला चल ना झाल्या पटक्यान. झालं पाहिजे आपलं उरकून तुला सांगू तुम्ही. चल पटकन टाक. काय रे ए काय चाललंय काही नाही गबाळ गोळा करून टाकीत होती गबाळ गोळा करू इकडे कुठं टाकीत गबाळ गोळा करून? रोजा नीट ना आम्ही इथं कोणाची रोजनी इथं साधा भाऊच्या तिथं. आणि सदा भाऊ काय म्हणला गबाळ इकडे टाका.
ते बांधाच्या पलीकडे टाका म्हणले येचून सगळं खाली टाका म्हणले हा. सगळं टाकलेलं दिसतं बरं ढेकलं पडले तिकडं मग बघा आता सकाळपासून आलो अर्ध वावर झालंय अर्धा वावर सकाळपासून आलेत का हा आणि सदाभाऊ सांगितलं नाही की वावर कोणाचं आहे काय ते काही तसं काही म्हणले नाही बांधाच्या पलीकडे टाका म्हणले मग आम्ही गोळा केलं टाकलं बांधाच्या पलीकडे पलीकडे म्हणजे फार अर्ध्या रानापर्यंत बेतील तुम्ही आम्हाला लय पक्के आम्ही नाद नाही कारण इथून दगड फेकला ना डेपुटी पहिले काढायचं त्या काढायला फेकितो मी डायरेक्ट तुम्ही रानात कधी येत नाहीत का कधी येत नाही सदाभाऊजी वावरात फर्स्ट टाइम आलो तर आम्ही हा, इकडं पहिल्यांदा. रान घेतलंय ना त्यांनी नवीन ते आम्हाला कुठं माहिती होय हा येस खालचं रान सदाभाऊच आहे का मला असं आम्हाला त्यांचं आपल्याला काय करायचंय जे काम सांगितलं चोख करायचं गोळा करायचं बांधाच्या पलीकडे फेकायचं गोळा करायचं बांधाच्या पलीकडे फेकायचं तुम्हाला सांगतो सगळं इथून झाले हा. सदाभाऊ सांगितलं ना अरे बांबलेच्या हो अरे हे वावर खालचं माझं आहे सीताफळ रान माझं आहे मी गचपण कावळा करायला तर उद्या परदेशी माणसं लावून परत कुठं ना करून ठेवला आम्हाला लावा मग, हा. तुम्हाला लावू ना म्हणजे याच्यातलं वावरातलं माझ्या वावरात टाकलं ना आता मी तुम्हाला परत लावू डबल पैसे देऊ डबल कशाला तुमच्या वावरातलं गोळा अरे करून? अर्ध रान मा येचून झालेलं आहे आणि त्याच्यात परत तुम्ही नेऊन टाकलं तिथं ए जाऊ दे श्याम्या सदा भाऊ यायची तर खवळती ना आपलं काम करू ह्यांचं काय हा. सदाभाऊ अजिबात काम नाही करत बसायचं बस खाली काय? दगड खाली दगड फोन लाव. बसा खाली अहो, नको ना हो. डेपुटी मारू नका. बसा खाली हराम खरं सारं माया वावरात आणून टाकलं का तू सदा भाऊला बघतो मी वतनदार कारण असं करतोय दुसऱ्याचे रान करत कुठे गेले ते आम्ही बसून राहू साधा भाऊ येतो हा बसून राहा कुठे गेलेत ते घरी गेले डबा घरी आणायला. गेलेत ना येईल आता थांब येईल ओ डेपुटी यांना आहे ना आपल्या वावरातला आहे ना जवळ उचलायला लावस यांनी फेतलं ना अरे शेजारी पाजार थळत नाही दाय बन्या तुला कोण आहे? कोण म्हणजे नाव टाकलं काय वावर तो आहे बी कानफडा टाकायला पाहिजे तुला सकाळी ये म्हणतो तो हे राडा झालाच नसता इथं असतं तू तर मला काय माहिती एक दोन दुसरे इथं राहणार डेपुटी हा शोभत का रोजाने आणलेले त्यांना काय शिवर फेरी करायला आणले नाही रोज मोजावलाय हजारावरून 900 आणले बळबळ ए. आणि तुम्ही गप्पा मारिता गावात वडापाशी मारीत बसायचे ना गप्पा दिवसभर सदा भाऊ त्यांना म्हणलं मी काम करून द्या आम्हाला असं काम करा का उरपट काम करायला सांगितलं का तुम्ही तुमच्या वावरातलं का पण आमच्या वावरात का टाकायला सांगितलं का कुठं हे काय आहे बघ काय ढिगलंय माझ्या वावरामध्ये याच्या सीताफळाच्या रानात सगळ्या आळ्यातलं गचपण नेऊन टाकलं ए, त्यांनी. अरे तुम्ही इकडे कुठे गबाळ टाकलं तुम्ही तुम्ही म्हणले म्हणले. बांधाच्या पलीकडे टाका म्हणून अरे ह्यो बांधाच्या पलीकडे पोटाला का वावरात डेपुटीच्या अरे ती उचला आणि मग माझं आहे दुपारचं ना, जेवण जेवा पहिल्यापासून तुमच्या आजाबीजाला बी खपत नव्हतं आमच्या आज्याचं आणि तुम्हाला आमची चांगलं रानं झालेली खपत नाही अरे एकाच पण दुसरीकडे जाळायचं नेऊन आमच्या वावरात काय जाळलं म्या नाही टाकले ह्या बावळाटांनी टाकले आणि तुमच्या वावरात कोणता सफरचंदाचा मळा आहे ते सीताफळ पाहतोय मी 3 वर्षापासून कमरा एवढ्यालेचे असू द्या आमचे सीताफळ बारकाली जाते ती बरं का त्याला सीताफळ या मापाची हा. येते. पण तुमचे ना तुम्ही सीताफळ यायच्या आधी सीताफळ येऊन द्यायला गटपण टाकू टाकू या अशा रोदन लावले तुम्ही खत होईन तुमच्या सीताफळाला लय तक नका करू डेपुटी खत राहू दे हा. होईन ना हा. खत नाही मी तुम्हाला सांगतो ते गचपान उचला नाही तर मी परत रोजानी माणसाला आणून टाकीन हा अख्खच्या अख्खं वावर मिळतील मी परत आईला ए, नालाय का द्या. तुम्ही इकडे झक मारायची तर तिकडे मारली का तुम्ही सांगितलं ना मग डेपुटीचं वावर आहे. आम्ही काय टाकलं असतं आम्हाला वाटलं आपलंच वावर आहे अरे आपलंच वावर आहे तर मग सगळ्या वावरात फिस करावं आज इकडलं गोळा करा तिकडं टाका आणि तिकडलं गोळा करून इकडं महिनाभर हीच करा तुम्ही नालायकांनो मी जेवण देणार नाही तेवढं ती गबाळ दादा भाऊ, उचलून टाका. हे बघा. भूक लागली सांगतो मला बाजरी पेरायची उद्या मला आत्ताच्या आता रान क्लिअर झालं पाहिजे ए, मला सांगू नका भूका लागला दुपार भुका नाही लागल्या तर मला नाही, तेवढे वाटतं ते करून अरे द्यायचं कवळे ते. कवळे आता काय घेऊ इथून याचायचे का मोठाले कवळे आहेत याचा आणि तिकडे वड्या टाकून द्या कोण तुम्ही फुकाट नाही रे भाऊ चल श्याम्या अय, फुकट म्हणजे मग याचे पैसे घेतले आम्ही ते उचले थोडे पैसे मग घेतले एकदा काम केलेलं आम्ही परत नसतो करी शिळ काम जालू भाऊ काय तुम्ही आहे ना मला डेपुटीच्या वावरात काम करायला लावू नका वतनदार घराने तुम्ही तेवढे कवळे खाली टाका आणि काम पुरं करा इकडलं काम मी माझं गबाळ गोळा करीन मी इकडे करीन तुम्ही खाली करा खालचं झाल्यावर मग वर या लागा कामाला. लागा कामाला करायचं का? हा 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 लागा हा कामाला. आता होईन लगेच तुला पापड लोणचं कुलडाई अय, अरे ते उचलून द्या अय, सदा भाऊ, सांगा राव. हा, बरं ए, सदा भाऊ, सांगा राव तुम्ही अय, तुम्ही आहे ना माझ्या वावरातलं गबाळ येचू नका डेपुटीच्याच वावरातलं गबाळ याचा नसतं होत आम्ही चाललो घरी सर रे रोज श्याम्या वाढून द्यावा लागेल हा मग रोज वाढून द्यावं लागेल किती द्यायचं तुम्हाला 3000 करू का 1,500 नाही 1100 एवढं आखरीत नाही घेत भाऊ आम्ही एवढं काय पटकन ए, बरं 1000 रुपये देतो करा 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 ऐका अकराशे. हा बरं ए, चाल, मी शंभर देतो, चल. मी देतो 100. का उचला ते? पाऊस यायला लागला इकडे अरे काय हे गडी आहे ना अशी नसलेले बरे काय लावलाय मजूर खायला मागवतो खजूर अरे तुम्ही ते डेपुटी उचलणार घरातून. गावात मजूर नाही भेटत गबाळ गोळा करायला येता की एखाद दिवस हा येतो ना एखाद दिवस अरे वतनदार घरानं
काय भानगड लय खुशी आज काय हो मी तर कचेरीमध्ये गेली होती आज. कचेरीत व्यक्ती कशाला जायचं मला घेऊन जायचं ना तू कोणी त्रास दिला तुला कचेरीत जायला अहो कुणी त्रास द्यायला कशाला लागतं कचेरीत जायला. अहो खरेदी होती माझी. असं वय त्या कचेरीत गेलती वय तू ते रजिस्टर दुय्यम हा निबंध तेच ना. खरेदी काय जमीन बिमीन घेतली काय अहो त्यांच्या नावाची जमीन आहे ना त्यातली त्यांनी 2.5 एकर माझ्या नावावर केली. अच्छा अच्छा म्हणजे रमेशच्या नावावर 4 तुझ्या नावावर हा, केली होय मी नाहीच म्हणत होते बर. पण ते ऐकत असतात ते म्हणे अगं राहू दे तुझ्या नावावर कशाला माझ्याच नावावर सगळं काय करायचं तू माझी बायको आहे अर्धांगिनी आहे. म्हणून त्यांनी दिले नावावर बरं करून. झालं तुझ्या नावावर झाली जमीन उलट का बरं. तू मला सांगतो अनावर तिकडे मुंबईला राहतो हा नको ते कुठं झाला काही आणि तिला म्हणजे? तुला सोडून म्हणजे एखादी बाई बी बघितली त्याने मग काही पण नका बोलत जाऊ काही पण बोलता का माझ्या नवऱ्याबद्दल. माझ्या नवरा तसलं काही करत नाही करणार पण नाही कधी मला तेवढा विश्वास त्यांच्यावर. अगं तुझा नवरा लय चांगला आहे माझा मित्रच येतो मला माहिती मग तरी पण तुम्ही असं म्हणता. पण दुसऱ्या बाया सांग बरं त्यांचा आहे का भरोसा आपल्याला हा, ते एवढा पण आहे, दिखणा हो. माझा मित्र एखादी भुरळ त्याला आणि गेला तुला सोडून तर तुला काहीतरी पाहिजे ना गावामध्ये. चांगली गोष्ट झाली की तो या नावावर 2.5 एकर जमीन केली त्यांनी आता तू कशी मिरवणार स्वतः 2.5 एकराची मालकी सुगंधा. अहो असं पण त्यांचं काय आणि माझं काय त्यांचं मी सगळं ते माझंच होतं आजपर्यंत. सगळं खरंय पण शेवट आता मालकी हक्क झाला ना उद्या तुला तुम्हाला सांग ना तुझ्या नावावर उतारा निघणार हा मग आणि तुला भीतीने राहिली ना कोणाची आता. तेच ना खरंच ना मी पण तुम्हाला सांगू का मला काय एवढा आनंद बिनंद झाला नाही बरं का एवढा म्हणजे झालं ते चांगलं झालं असं मला म्हणायचं बाकी काही असू दे हा बरं आहे जाऊ की का नाही? मी. हा ये जाऊ दे आणि लक्ष ठेव. हा हा हो वहिनी जालू कुठे त्यांनी गेलेत जरा बाहेर काम आहे म्हणून. होय का कुठे गे- त्यांच्याकडे काय काम काढलं आता. काय नाही आपलं असं चालू मी जायचं वाटतं कुठं प्यायला नाही तर कुठं तर पार्ट्या करायला म्हणूनच आठवण आलेली दिसती. हो नाही हो मी कशाला त्याला पार्टीला घेऊन जातो एवढे काय पैसे मी उतू आले काय सांगा बरं तुम्ही मला. व तू अहो त्यांचंच पैसे घेता आणि त्यांनाच पाचता आणि त्यांच्यात 2 अजून शिव्या देता त्यांना. माहित नाही का मला तुमची खोड. हे असं आहे तुमचं उलट मी म्हणलं काम धंद्याला जातोय का नाही बघाव नाही तर डेपुटीकडे काम होतं ते मला सकाळी म्हणले जालू कुठं दिसला का तुला म्हणलं विचारावं घरी जाऊन सांगावं त्याला डेपुटीकडे काम आहे म्हणून आठवडाभर. काय तर काळा बेरा असणार आहे तुम्ही आणि हिताचं आगा 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 असं कधी होईल का. बघा आता मी एवढा वाईट आहे का सांगा बरं वहिनी. मग तसं करतायच तुम्ही. मी काय केलं आमच्या संसाराला लागलेलं ग्रहण आहे तुम्ही. मी मग आणि काय? ग्रहण मग काय बोलताय उठता बसता तुम्ही माया नवऱ्याला घेऊन नुसतं फिरत असता. चल मटण खायला चल अंडी खायला चल मांस खायला चल दारू प्यायला जाऊ दे चल बा. गाव हुंड राहिला. तुमच्या संग बोलणे ना माझा दिवस कशाला खराब करू मी आज एवढा आनंदाचा दिवस आहे. असं काय झालं आनंदाचा दिवस असं काय कुणाला डाका घातला आता. नाही हो मी कशाला मग? टाका टाकलाय हा हो, लय त्या आनंदाचा दिवस म्हणताय. सुगंधाच्या नवऱ्यानी सुगंधाच्या नावावर 2.5 एकर जमीन केली. अयो हा काळी खप माझ्या बांधाच्या खालची. ती आम्ही हो. रानात यायचो ती. हा अयो 2.5 एकर जमीन पण जाऊ द्या आता त्यांच्याकडे आहे त्यांनी केली असन आणि आपल्याला काय घेणं नाही त्यांचा आनंद त्यांच्यासाठी. असं कसं अहो नवऱ्याने केली बायकोच्या नावावर म्हणजे विचार करा ना तुम्ही तुमच्या नावावर आहे का काही माया नावावर मग माया नावावर 5 म्हशी आहे त्या माहिती का. हा. म्हशी कुठं नावावर असत्या का जमीन असती जमीन. मग म्हशीला काय झालं. म्हशी उद्या नेली सोडून कोणी काय तुमच्या नावावर म्हणायचं सांगा बरं तशी जमीन कोणाला नेता येते का. आणि तसं बी तुम्ही विचार करा बहिणी अशी येड्यावानी राहू नका. हे जालूचा काय भरोसा आहे तुम्ही आत्ताच म्हणला कुठं पितो दारू पितो फुकली एखाद्याला दारूच्या नशेमध्ये जमीन दिली लिहून काय करता ना तुम्ही आयुष्यभर. हा त्याच्यापेक्षा आहे ना त्याच्याकडून तुम्ही आहे ना कमीत कमी जेवढी असन त्याची निम्मी तुमच्या नावावर करून ठेवा. शाबूत राहीन पुढं आयुष्य कडीला लागन ह्याचा विचार करा ना. तुमच्या भल्याचं सांगतोय मला काय वाईट तुमच्या डोक्यात घालायचं नाही पण मला ते सुगंधाचं का नाव आलं म्हणून मी म्हणलं चला तुम्हाला विचारावं तर खरंच ना तसंच झालं ना मग त्याच्यामुळे तुम्ही काय करा नावावर करून घ्या. तुम्ही खरं सांगताय ना त्यांनी नावावर जमीन केली मला म्हणून. काय करायचंय सांगा बरं खोटं सांगून तुम्हाला. हा, ती बी म्हणा मग? तुम्ही कशाला खोटं बोल. तुमच्या आयुष्याचं भलं होईल मला काय करायचंय तुम्ही करा विचार आणि घ्या नाव करून येऊ का. अयो 2.5 एकर रुपये काम राहू दे पहिल्या सुगंधताईला जाऊन विचार तुझ्या पण भल्याची गोष्ट आहे चल. काय सुगंधताई आम्ही ऐकलं ते खरं आहे का. काय ऐकलं बाई तुम्ही. काय म्हणे नवऱ्याने तुमच्या नावावर ते 2.5 एकर जमीन केली. बाई कुणी सांगितलं पण तुला हे? आख्या गावाला माहित पडले मलाच नाही. बाई लोकांना वाईट गोष्टी माहित व्हायला वेळ लागत नाही आणि माझ्या बाबतीत चांगल्या झालेल्या गोष्टी व्हायला वेळ लागत नाही. आता सांगितलंयच तुम्ही पत्रकाराला तर मी ते शामरावलाच बोलली. मग तेच गावभर डिंडोरा पेटतय
ह्या गल्लीतनं त्या गल्लीत, त्या गल्लीतनं ह्या गल्लीत. बाई कायच आनंद झाला असं या माणसाला, पर सगळ्यांना गावभर सांगत बसले. मला तर घरी येऊन स्वतःहून सांगितलंय. असं काय म्हणे? अहो आधी त्यांनी हिकडचा तिकडचा विषय काढला, नवरा कुठे गेला हे ते, आणि मी नंतर आले होते सांगाय तुमच्या नावावरती 2.5 एकर जमीन केली तुमच्या नवऱ्यानं म्हणून. होय सुगंधाताई, खरंच भाऊजींनी तुमच्या नावावरती 2.5 एकर जमीन केली? हा केली ना. अगं मी त्यासाठी आज कचेरीमध्ये गेले होते, मग येताना मला शामराव भेटले म्हणून ते तुला सांगायला आले असतील. पण तुला सांगू का, माझ्या नवऱ्याचे गुण गावा ना तेवढे कमीच आहे. इतका गुणाचा आहे बाई माझ्या राजांनी. लगेच मी म्हंटली त्यांना माझ्या नावावर करू नका, ते म्हणे नाही तू माझी बायको आहे ना, तू माझं तिकडे सगळं गावाकडचं घरदार शेती पोती सगळं सांभाळते, मग तुझ्या नावावर माझ्याकडनं 2.5 एकर जमीन राहू दे म्हणे. बया किती प्रेम आहे तुमच्या दोघांना. खरंच प्रेम आहे माहिती का. अगं तुला काय सांगू, दिवसभरातून 10 फोन केल्याशिवाय माझ्या नवऱ्याला जेवण करायच्या अगोदर मला व्हिडिओ कॉल करतो, नाही मग फोटो तरी पाठवतो, हे बघ मला मी जेवायला बसलो म्हणून. आणि आमचं ताटाला ताट लावून जेवतोय, पण कधी प्रेमाने म्हणलं नाही धरगाजभर खा म्हणून. अगं नवरा बायको जवळ असले का किचकिचच होती, ते तिकडे लांब राहतात ना, म्हणून आमचं एकमेकांमध्ये लय जीव गुततो माहिती का. कळलं ओ मला किती जीव आहे भाऊंचा तुमच्यावरती. आणि आमचं बघा, साधं साडी घ्यायचं म्हणलं तर 10 तास भांडावं लागतंय, तेव्हा 300ची साडी घरात येते. आमच्या कुठं नशिबात ते असलं जमीन आणि फिमीन. अगं तू म्हण ना मग त्यांना तसं, तुला वाटतं ना तुझ्या नावावर करावं, मग तू म्हण त्यांना माझ्या नावावर. तुम्हाला काहीतरी 3-3.5 एकर जमीन आहे ना? हाय ना. मग त्यातून बागायत असेल 2-1 एकर, हा ती तुझ्या नावावर करायला ना, बाकीचे राहते त्यांच्या नावावर. असे पण ते बाई दारू बिरू पिता, काही उद्योग घातला होता त्यांनी. मग अयो माझ्या हे डोक्यात कसं काय येत नाही बरं. तुझं डोकं नको तिथं चालत म्हणून तर अशी गंमत आहे तुझी, म्हणून ते बी पिऊन पडत कुठं बी. होय बया, मला पण श्यामभाऊजी म्हणत होते की नाही का हे पेल्यावरती पेण्याच्या नादात कुणाला तर सह्या द्यायचं, हा ना? वावर द्यायचा, तुम्ही करून घ्या. पण मला वाटलं त्यांनी खोटंच सांगतात, पण तुम्ही तुमच्या तोंडाने सांगताय म्हणजे खरंच आहे. अगं खरंच सांगते, आता तुझा नवरा असा बेवडा, माझा नवरा पित नाही तरी तो स्वतःहून म्हटला, आणि तुझ्या नवऱ्याने दिले उद्या एखाद्याच नावावर करून, मग काय करायचं. त्यापेक्षा करून घे, किती दिवस तशीच बस ते तुझ्या सदर 6 महिन्याला माहेराला काढून, आणि त्यांनी जर खरंच सोडून दिलं मग काय खाशील तू माहेरी जाऊन. अयो मी हे विचारच केला नाही. खरंच माझं नको तिथं डोकं लय चालतं, आणि असल्यामध्ये कधी डोकं चालत नाही. जा आता. पण काय माहिती ते करते का नाही नावावरती. जाऊ दे मी जाऊन जरा बघतेच. काय बया एखाद्याचं नवर किती जीव बाया तुमचं. खरंच तुम्ही लय नशीबवान आहे बाया. खरंच नशीबवान बाई मी. किती लोकांचं नवर अरे, जीव हे लावते वादळ कोणी बायकांना, केलं? आणि आमचं बघा नुसतं खा प्या आणि भांडणं करा आणि पिऊन पाडा एवढंच आहे. काय रूपात आहे? काय सांगू तुम्हाला आमच्या घरची कथा माहित नाही का तुम्हाला? काय हॅलो सुगंधाताई, हा त्यांच्या नवऱ्याने त्यांच्या नावावरती 2.5 एकर जमीन केली. पण मला सांगा आम्हाला किती जमीन आहे? तुम्हाला असं 3-3.5 एकर. हा, मग त्यातली 2 एकर जमीन माझ्या नावावर व्हावी अशी माझी इच्छा आहे. व्हायलाच पाहिजे ना. मग इच्छा काय आतापर्यंत व्हायला पाहिजे होती जमीन नावावरती. इतके दिवस काय तुम्ही झोपले होते काय? हा अहो 2 एकर ती बागायती आहे ना, ती तुमच्या नावावर करायला काय हरकत आहे? काय आहे, मी तर म्हणतो ते जाल्याचा भरोसा नाही. दारू पितो मटका खेळतो, कुठं लावली एखादी जमीन म्हणजे गेली का? अहो मला तर भरोसाच वाटत नाही त्यांनी इकली काय काय माहिती. मग काय मी तर म्हणतो जर अजून इकली नसली ना तर पटकन नावावर करून घ्या. आज जमीन मिळती का? नाही जमीन आणि आयुष्यभराचा प्रश्न आहे ना यांचा. माझ्या बायकोच्या नावावर जमीन आहे, याच्या बायकोच्या नावावर मी जमीन एकत्र केलेली. आहे, आम्ही केलेलं आहे. अहो बायकाच मला सांगा, बायकाच्या नावावर राहिली ना आपल्या नावावर राहिली मग काय हरकत आहे? काय हरकत आहे? अहो तेवढाच मोठेपणा बायकाला. आणि एवढं विश्वास आणि त्यांचं माहेर सोडून आपल्याकडे राहतात त्या. अहो सोपं गोष्ट नाही, घर सोडून आपल्याकडे मग, येतात. आईबाप आज सोडून. सोपं नाही बायकोला. मी तर बायकोला सांगितलं आल्याबरोबर 2 वर्ष झाली ना, तुला काय पाहिजे, तू कोणची जमीन पाहिजे म्हणलं तो नावावर. तिने जी हात ठेवली ना ती जमीन नावावर करून टाकली. बस संपला विषय. काय? मग काय इथं? आणि ह्या माणसाला कळू नाही का ह्या आलेला? करायला पाहिजे हा नाही, असं असं नाही ना. अहो आहे की आमचं नुसतं खा पी आणि ह्यांच्या बरोबर बोंबलत हिंड, याच्याशिवाय काय येतच नाही नाही त्यांना. नाही तुम्ही काय करा माहितीये का, त्याचा घाम धरा आणि त्याच्या कोणती जमीन नावावर करून घ्या. एखाद्या त्या बाबांनी कोणाला जमीन इकली मग काय खरं? मग खोपन आहे, तुम्ही गावाला झाले उपरे. गावात राहिली तुमची फक्त रायापुरती जागा, आणि काय भरोसा उद्या ती रायापुरती जागा इकली मग कुठं राहायची जागा? हा? ते पळडे तर दुसरीकडेच राहते. अरे हा ते बी करे, मग? ते घराचं काम बी चालू करे ना. हा. आता घरकुलाचं मी पैसे दिलेत पहिला, आता तरी काम चालू आहे ना. असं आहे यांचं. ते जमीन पहिली नावावर करून घ्या तुम्ही. हा तेवढं आहे. अहो, मी खुश आहे माझ्या नावावर 5 म्हशी आहेत म्हणून. आता कळलं त्या म्हशी कधी इकत्या सांगता येणार नाही. म्हशी कशाच्या तुमच्या नावावर येतं? गवडेगावच्या बाजारात ती तुमच्या नावावरची पावती फाडलेली म्हैस घ्या त्यांनी गेट 5ची. तुमच्या नावावर म्हशी आहेत का? तिने पावती दाखिली असेल गेट 5ची. अरे मग 200 रुपये गेट 5ची पावती असते. तुम्ही बी काय हा, यांच्या आता नावावर काय? बस. हा, नाही, म्हशी आहेत नाही, यांच्या आज नावावर. मी जमीन नावावर करूनच घेणार, त्याशिवाय नवऱ्याला सुट्टीच देत नसते.
कुठं गेलती रे पारे गाव हुंदडायला? गाव उंदळायला काय गावात काम आहेत का नाही मला? हा काम आहे तर गावात, पण मला सांगून जायचं ना. मी इथं बसलोय आपला याडेवानी. हा आणि तुम्ही गावभर फिरता ते बरं ते जाऊ द्या. मी माझं काम होतं म्हणून गेलते. मला पण सांगा आपल्याला जमीन किती आहे हो? जमीन हा आहे 3.5 एकर. 2 एकर बाग आहे आणि 1.5 एकर पडीकी. मग ती 2 एकर जी बाग आहे ती माझ्या नावावर करा. अरे का आपण का आलं याच्या तुझ्या नावावर करायचं? काय करायचं म्हणजे माझ्या नावावर करा. मला पाहिजे माझ्या नावावरती 2 एकर जमीन. अरे माझ्या नावावर राहिली काय आणि तुझ्या नावावर राहिली काय? जमीन इथंच राहणार आहे काय? संघ घेऊन जाणार आहे का मी गेलो तरी? मग मी संग घेऊन हिंडणार आहे का रोज तासाला? मला काय ना माहिती नाही. माझ्या नावावरती तुम्ही जमीन करा. अरे डोक्यावर पडली काय तू? तुझ्या नावावर करा माझ्या नावावर करा. काय होतंय माझ्या नावावर राहिला 7-12 तर काय डसतो काय तुला? मग माझ्या नावावर करा ना. रुपा जालिंदर विसावे 7-13 माझं नाव दिसलंच पाहिजे. 7-13 ते नंबर आहे. गट नंबर. 7-12 म्हणताय ना नीट माझ्या नाव करा म्हणायला लागली. तुम्ही माझ्या नावावरची जमीन करणार आहे का नाही मला ते आधी सांगा. नाही करणार. काय करणार आहे? फोडायचं थोबड. फोड ना. फोडून नाही घेणार मी तुमचं थोबड बिबड नाही फोडणार. मी घरात निघून चालले. मला नाही राहायचं. जा चल निघ. करणार आहे का नाही सांगा. नाही करणार. काय करणार आहे? मी बी राहत नसते आता इथून पुढं. हा, मला चल. राहायचंच नाही इथे. नको राहू जाल. हा का परत या माझ्या दारात. मग तुम्हाला सांगते कसं आहे ते. हा वावरासाठी सोडून जाणार आहे मला. जा वावरासाठीच चालले. मला देत नाही तुम्ही जमीन. मग नाही देणार. काय करणार? चालले मी निघून. मला काय माहिती नाही. खाली पार डोक्यावर पडली का काय? पारी आहे. मला तर बायकोनं अधिकार मागितलं. थांब ना. डोक्यावर बिक्यावर पडली काय? जमिनीसाठी चालू आहे सोडून मला. मग तुम्ही काय म्हणला? निघ घरात ना. निघले मग मी. हा नाही तर बायको करायचं ना. अधिकार मागितला की बायको लगे घराच्या बाहेर काढायचं. तू माय नाही ऐकणार. चल डेपुटी कर. डेपुटी करून आपण चालला घेऊ. चल. चला डेपुटीनेच मला सांगितलंय रुपाताई तुमच्या नावावरती 2 एकर जमीन करून घ्या म्हणून. काय डेपुटीने तुला हा, सांगितलं? सांगितलंय. डेपुटीने गावच्या. चल बरं डेपुटी चला कर. मी काय खोटं बोलते का? हा चला मी काय घाबरत नाही. हा त्यांना विचारा तुम्ही. कोण? मी घाबरतो का विचारा ना मग. डेपुटीला? हा. डेपुटी माझ्या बायकोला काय सांगितलं तू 2 एकर जमीन नाव करून घे म्हणून? ए बाबा आम्ही कशाला सांगितलंय? येडा झाला काय? त्या रूपाताई तिकडून चालल्या होत्या बडबड करीत. त्या म्हणल्या किती जमीन आहे माझ्या नावाला? आम्ही उलट तो मोठेपणा सांगितला. काय मोठेपणा असं सांगितलं काय? कान भरिले तुम्ही सोडून चाललं माझ्या प्रपंचाचं वाटलो व्हायला लागले सगळं. अरे पण तू अर्धांगिनी दे ना 2 एकर. त्याला काय होते? काय करायचं? तिच्या नावावर राहिली तुझ्या नावावर राहिली काय? तुम्हाला लय पुळक येतो ना. मग करा तुमची जमीन नावावर. माझ्या कोणाच्या? तुमची. मी कसं काय तुझ्या नावावर कर काय? तुला दत्तक घेतला काय? पोर काय म्हणून? आपण तुम्हाला सगळं माहिती आहे माझं. कशाला मोकर कान भरायची डेपुटी? त्यांनी काय कान भरले? तुमचा जीव नाही का तुमच्या बायकोवरती? हा तुम्हाला वाटत नाही का की आपल्या बायकोच्या नावावर 2 एकर जमीन असावी म्हणून? काय प्रॉब्लेम काय पण? असायला पाहिजे, असायला झाल्या. पाहिजे. तुला सांग का आता तुझ्या माहिती करता सांगतो. माझ्या बायकोच्या नावावरती इथं आल्यानंतर लग्न करून आल्यानंतर 2-3 वर्षानं तिला आहे ना मी 3-4 एकर जमीन अशी नावावर करून टाकली. आणि तिला माहेरचं बी काही भेटलं. बरं बघा ह्याला म्हणतात प्रेम. विश्वास. शामराव तुला सांग का? अरे बायकोच्या पेक्षा काय मोठं आहे आपल्याला? मग? जर माई बायको अजून मी म्हणलेला राहिलेली करून द्या मी तर लगेच उद्या तयारी. हो डेपुटी कशाला दुखावर मीठ चोळीता? अरे दुखोर काय येतो जा जीवच नाही बायकोर याचा. हा, जीवच नाही. लय जीव आहे माझा. लय जीव आहे. कळला की किती जीव आहे ते. जीवच नाही. तुम्ही सांगू नका बरं का दोघं बी का हसत? मग वाटोळ करायला लागले राहून तुम्हाला हसायला येत आहे. आणि तू गावाचा वाटोळा करतो तेव्हा काय वाटोळ केलं? तुमचा 7-12 सांगितलं काय मी कुणाला? बारा सांगू इकडे तिकडे जाऊन अख्ख्या गावात धिंगाणा घालता. एक दिवस आम्ही तुमची मजा घेतली मग काय झालं? काय बघ माझ्या घेते म्हणते. कशाची मजा? सुगंधताईच्या नवऱ्याने सुगंधताईच्या 2.5 एकर नावावरती केली का नाही शामभाऊजी? अहो, लाल तुम्ही गाजर सांगितलं गप्प मार मला. बरं का तुला सांगतोय मी. मोकर गेली सुरेखाच्या नावावर 1 एकर. मग रूपाताई काय गंमत केली आम्ही. सुगंधाताईची जी जमीन नावावर केली ना ती नवीन जमीन घेतली. पहिली वाडवारलाची नाही केली त्यांच्या नावावर. नवीन जमीन घेतली ती त्यांच्या नावावरती केली. आणि पहिली गोष्ट तुमच्या नावावर करायला जालेनी केली असते आम्ही सांगितलं असतं. पण त्याच्या नावावरच कुठं जमीन आहे? आणि ती 3.5 एकर तुम्ही ते म्हणायला लागले. तुम्ही म्हणतोय मी कशी करून देऊ? तो नावावर जमीन आहे का? आला डेपुटी मेंढ्या डोक्याच्या. ही सरलं ना मी. माझी बापाने कुठं ठेवली? यांच्या 3.5 एकर जमिनी होत्या दोघा यांच्या चुलत्याला आणि त्याच्या हा. बापाला. याच्या बापाने इकली आणि चुलत्याची जमीन चुलत्याला लेकरू बाळ नव्हतं म्हणून ती जमीन तशीच. ह्यो वारस लागत तेव्हा जमीन त्याच्या नावावर. हा, इथं विहीर येतात नाही तर पावऱ्यात काय यायचंय? आणि तुला सांगता येत नाही का बायकोला आतापर्यंत आपल्याला जमीन किती आहे काय आहे आपल्याला नाही का? चुलत्याच्या जमिनीवरच बायको करून आणली तो. हा तुम्हीच होते जमायला. जमिनीचं नव्हतं बोललो आम्ही, जमिनीचं नव्हतं बोललो. मग हे बोलला होता का काय? एक काम करा रूपाताई जमीन आहे ना ती चुलत्याच्या नावावर याच्या नावावर झाली का 1.5 एकर करून टाका. हा, मग नावावर झाल्यावर करीन ना. आणि जर मी एक्सपायर झालो मधी
अहो होणार नाही, मी अख्खं गाव घालीन, अख्खं गाव अख्खं गाव घालीन. पण मेलं तर मला वारस लावलेली मी ती ऑटोमॅटिक तिच्या नावावर होईल. त्याच्यावर प्रेम आहे तुमच्यावरती, वारस बी लागलेली आहे. हा. ज्यावेळी जमीन नावावर होई ना, आम्ही स्वतः साक्षीदार सह्या करायला येणार आहेत. 1.5 एकर वहिनीच्या नावावर, 2 एकर तो याच्या नावावर. रुपाली जालिंदर विसावे यांच्या नावावर 1.5 एकर आणि जालिंदर विसावे यांच्या नावावरती 2 एकर बागायती. आणि खाली साक्षीदार नामदेव गावाने आणि शामराव काय नाव तू आवड विसरतो मी त्याच्या गडबडीत. सदा फुले. सदा फुले आडनाव काय सांग त्यांना आता तू तोंडानी. राहू द्या त्या आडनावाचं. माझं पहिले जमीन नावावर करायचं चाललं होतं, यांनी घेतली मजा. ते चांगले हसन खेळून बोलायला लागल्यात, मजा घेतात आणि तुम्ही त्यांना साथ द्या. बरं रुपाताई आम्ही मजा घेतली. तुम्ही चालता की कान भरायला. बरं झालं चुलीत राखेल ओतलं, आजची भाकर भेटली नसती, आता तरी भेटन. चल तुम्ही खरं बोलला असतं तेवढं झालं असतं का? गावाला बैठक केली रे दोन्ही. आज दोघात भोंगा लावून दिला. आज आपण मजा घेतली.